चल हात काढ. चालू झाला व्हिडिओ. दाखव का दाखव 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 मग 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 दिसले 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 तर हॅलो फ्रेंड, चला आज आहे संडे. आम्ही आधी तर खूप लेट उठलोय. 9 वाजता उठलो आणि 9 वाजता उठलो. सर्व तर चहा घेतला. अजून घरात बघू शकता किती पसारा पडलेला आहे. ते बॅग, ते चटई, आपलं टेडी, त्या टोपल्यामध्ये तांदूळ, हा बेड आवरायचा बाकी आहे. तर चला आज मी आता ना म्हणजे अजून माझं आवरायचं बाकी आहे भरपूरच. मी काय अजून आवरलेलं नाही माझं, पण आज मी ना फ्रीज साफ करणार आहे. तर तुम्हाला दाखवते बघा किती एवढी अवस्था खराब झाली माझ्या फ्रीजची. बापरे काय सांगू तुम्हाला. तर चला मी आता तुम्हाला माझा फ्रीज दाखवते, बॅक कॅमेरा करून दाखवते आणि नंतर मी साफसफाईसाठी काय काय यूज करणार आहे तुम्ही ते नक्की बघा. आणि फ्रीज कशा प्रकारे मी क्लीन करते पूर्ण. आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला मी तुम्हाला दाखवते. हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री तुमचं परत एक नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर तुम्ही इथं बघितलंच की पिल्लू उठलेला आहे आणि अचानकच त्याची संध्याकाळी तब्येत खराब झाली. तर ती कसं झाली तर तुम्हाला ते पुढे समजणारच आहे. तर आता इथे पिल्लू वगैरे उठला, त्याचा ब्रश चहा झाला, मग तो आंघोळीला जाणार होता. थोडी त्यासोबत म्हणजे असं त्याची मजा घेतली मी. त्याच्यानंतर म्हटलं चला मी फ्रीज साफ करते. तर तुम्ही तर बघू शकता माझा फ्रीज एवढा खराब झालेला आहे, बापरे काय सांगू. आणि घरात ना एवढी धूळ येते ना, काय करावं या धुळीला. कोणाला काही सोल्युशन असेल तर नक्की सांगा. आणि आजचा संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी कशाप्रकारे फ्रीज वगैरे क्लीन करते तर मला नक्की कमेंट, आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चला तर आता मी त्यांना फ्रीज साफसफाई करण्यासाठी काहीतरी घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता भरपूर एवढा खराब झाला आहे ना. सारखं त्याला मी म्हणजे माझं होईल तसं मी साफ करत राहते, पण धूळ पण एवढी आहे ना की काय सांगावं, त्या म्हणजे काही डोकंच काम नाही करत. तर तुमचं पण घरी फ्रीज असंच होतं का. आणि याच्या सर्वांना जे भाजीपाला आपण कोथिंबीर ठेवतो, लसूण ठेवतो किंवा असं जे काय असतं त्याचाच कचरा आहे, बाकी काही नाही दुसरं. आणि काही बाहेरचे धूळ येणारी तेच, आणि बाकी काही नाही. एवढं भाजीपाला ठेवतो ते कधी कधी विसरून गेलं तर ते सुकून गेलं ते असं. तर आणि तर तुम्ही ते बघू शकता माझं नाही तर भरपूर असं सामान होतं. तर म्हटलं पहिले थोडं साईडला काढून ठेवते, नंतर मग मी म्हटले फ्रीजमधले सामान थोडं काढून घेत आहे बाहेर. तुम्ही बघू शकता इथं किचनवरच ठेवत आहे मी. पूर्ण रिकाम करून घेतल्यावर ते स्वच्छ, आणि त्याच्यात पण 2-3 टाइम सारखी लाईट ये जाई करायची. तर आज ना अचानकच असं म्हणजे सकाळी मस्त पिल्लू उठला, चहा घेतला, नाश्ता केला, आंघोळ केली, थोडासा खेळायला गेला. त्याच्यानंतर तो दुपारी घरी आला. त्याला मी घरी बोलवलं, आला आणि सहज मी त्याच्याजवळ बेडवरती बसली. माझा फ्रीज वगैरे त्या सावरून झालं होतं. तर तो आला बसला आणि मग सहज त्याला अंगाला हात लावला. मग त्याच्यानंतर मग मी मटकीची भाजी बनवली, त्याला खाऊ घातली थोडीशी. नंतर त्याला तापेचं औषध दिलं. हात लावला, अंग खूप गरम लागायचं मला त्याचं. मग मी त्याला औषध दिलं, तापेचं औषध दिलं. आणि मग तो म्हणजे कधीच झोपत नाही बरं. त्याला किती ओरडा तुम्ही, किती दामदट्टी करा, काही करतो कधीच झोपत नाही. पण आज ना एकदमच अचानक झोपून गेला. तर त्याला ताप आला होता. ताप आला तर 3 वाजेला जो झोपला ना तो 5 वाजेला उठला. तोपर्यंत मी माझी काही बाकीची कामं होती ती आवरून घेतली. आणि म्हटलं तो पण करतोय आराम तर करू द्या म्हटलं. आणि त्यानं सारखं तो जेव्हापासून त्याची सायकल सुरू करून चांगली करून आणली ना तेव्हापासून तो त्या सायकलच्या मागेच लागलाय. नुसता तिला घेऊन पळत राहतो, जेवत नाही काही नाही. सारखं 2 दिवस झालं. उठलं की नुसती सायकल, सकाळी उठला काही झोपास टाईमपर्यंत त्या सायकल राहते. आज त्याला मी घरात बोलावलं, आला बसला, थोडंसं त्याच्या अंगाला हात लावला मी. मला गरम लागलं, त्याला औषध दिलं. औषध देऊन त्याला झोप आली वाटतं. झोप आली तर बरंच 2-2.5 तास झोपला. परत उठून माझ्या बाहेर आला. मी काहीतरी काम करतोय तिकडं आला. मग त्याला म्हटलं पिलू मध्ये बसन, थोडं पाणी बी. आला बसला आणि परत त्याला झोप लागलं वाटतं. मी घरातून बघते तर तो परत झोपून गेलेला होता.
तर मग नंतर त्याला परत संध्याकाळी उठवलं. मी म्हटलं पिलू आता म्हटलं म्हणजे जास्त झोपू नको, संध्याकाळी झाली म्हटलं उठून बस. तर उठून बसवलं तर तो उठला. थोडाफार त्यांनी फोन वगैरे बघायला लावलं, म्हणजे कसं तेवढंच माणसाचं दुखणं थोडं दूर होतं ना. मग मी त्याला म्हटलं थोडासा मोबाईल वगैरे घे बघ म्हटलं, आणि थोडं दुखणं मला दूर पळतं ना आपल्या कशात अजून मन लावलं की ते दुखणं जर धरून बसलं ना तर ते राहतं छोटंसं, तर जास्त व्हायला लागतं माणसाला. तर असं करून करून नंतर त्याला एकदमच उलट्या सुरू झाल्या. एक उलटी झाली, मला वाटलं जर थोडंसं असं, परत त्याला एक उलटी झाली. आता परत म्हणजे असं असताना 3 उलट्या केल्या. त्याला नुसतं ताप आलाय बघा. त्यांना एकदम उलट्या झाल्या. त्याची अचानक अशी एकदम कसं काय तब्येत बिघडली काहीच कळत नाही. तर असं काही खूप छान खेळत होता बरं का. म्हणजे उठला जसं डेली असतं त्याचं, उठायचं, ब्रश करायचं, आंघोळ करायची, चहा नाश्ता, मग क्लास वगैरे असतं. आज सुट्टी असल्यामुळे तो डायरेक्ट खेळायला गेला. आणि असणं त्याचं जेवणच कमी झालं, जेवतच नाही तो. आणि त्याला काही दुसरं टॉनिक वगैरे लावलं ना डायरेक्ट त्याला सहनच नाही होत. आणि हे आता इन्फेक्शन पण आहे ना, आणि वातावरण कधी पाऊस पडतो कधी ऊन पडतो, याने ही मुलं आजारी पडत असतील. पण डायरेक्ट असता तापच आलाय. कशामुळे आलाय काय माहिती. जास्तच प्रमाणाच्या बाहेर सायकल केली त्याच्यामुळे आला का वातावरण खराब असल्यामुळे आला काय माहिती. तर मी इथं करतो ती फ्रीज डीप क्लिनिंग. तर तुम्ही बघू शकता मी इथं एका साला विनेगरचं पाणी करून घेतलेलं होतं. तर मी हे पिल्लूच्या सांगायच्या नादामध्ये तुम्हाला सांगायचं विसरून गेली होती की मी जी भांडी असतात डीप क्लिनिंगचं हे आणलं आहे ना, तर मी ते थोडंसं पाण्यामध्ये मिक्स केलं आणि इथून सर्व कपडा डीप करून परत स्वच्छ अशी क्लीन पूर्ण फ्रीज साफ करून घेणार आहे. तुम्ही बघितलं वरती किती खराब होतं, आतमध्येही किती खराब होतं. आणि हे इथलं फ्रीजचं काळं कसं काढायचं नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तर अशा प्रकारे ना एकदमच अचानकच पिल्लू आजारी पडला. आणि त्यात बघा उद्याचं आहे हे रक्षाबंधन. आजच त्याला आजारी पडायचं होतं का, सण तरी होऊ द्यायचं असतं आजारपणाने. आजारपण काहीच बघत नाही, सुख बघे ना दुःख बघे आता. आणि आज माझ्याकडून एक मुलगी आली होती, म्हणे काकू मला मेहंदी काढून द्या. तर म्हटलं मी व्हिडिओ एडिटिंग करत होती त्यावेळेस. मग नंतर म्हटलं चल जाऊ दे, एकच होती. मग तिच्या तर मस्त एक छोटीशी मेहंदी काढून दिली. मी काही तिचा शूट वगैरे घेतला नाही आणि फोटोही काही काढला नाही, असंच बोलायच्या नादामध्ये काढून दिली. मग तर आजचा दिवस माझा अशा प्रकारे गेला. आणि पिल्लू लवकरच बरं झाला पाहिजे, कारण की त्याची मंगळवारी ना कार्यक्रम आहे शाळेमध्ये हे बांधण्याचा, राखी बांधण्याचा. जर त्याची तब्येत जर खराब असली ना तर तो त्याच्याकडून तो म्हणजे मिस करू शकतो. तब्येत जर बरोबर नसली लवकर कवर, तर तब्येत खराब असली तर तो मिस करेल त्याचा जो काही सण आहे तो. तर तुम्ही ते बघू शकता मी इथं मस्तपैकी वरचा तो कप्पा आहे तो साफ करून घेतला, आणि त्या खालचा कप्पा आहे तो पण साफ करत आहे. माझं फ्रीज नाही डबल डोअरचं आहे, आणि मी हे आम्हाला याला घेऊन 2 वर्ष झालेली आहे. तर नक्की तुम्ही सांगा हा फ्रीज तुम्हाला कसा वाटला, कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला फ्रीजची स्टोरी ऐकायची असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर मी हा फ्रीज कशा प्रकारे घेतला, काय घेतला, कोणाच्या ओळखीवर घेतला, नक्की मला कमेंट करून सांगा. नक्की मी तुम्हाला सांगेल. आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला ठीक आहे.
पिल्लू 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 हे बाई बरं वाटतं. उलट्या होत्या आहे ना. पाहुणार झालं पाय. बघा 8 वाजले. आज दाजीने घरी यायला आणि आज पिल्लूची तब्येत बरी नाही आहे. कशा विषयी आज मेथीची भाजी टाकून म्हणून दाखवते. ती भाजी होती बघा कढईमध्ये. तवा तापत आहे. आज बघा त्याची तब्येतही बरी नाही आहे आणि पिल्लूच्या पप्पांचा घरी यायचाही तपास नाही आहे. काम आहे का काय बाबा. कंटाळा येऊन जातो वाटतं. पिल्लू उलटी येते अजून. आमा दुखते मालिक तुला का दुखते. हो मग उलटी आली का म्हणजे दादाला. आता नाही ताप. उलटी आली ना तुला. आता कुठलं आहे थोडंफार फोन बघ म्हटलं. असं ते पण सकाळ आज 3 वाजेपासून झोपलेला आहे तो. कधीच झोपत नाही. आज त्याला एकदमच ताप आला ना. झोपला परत एकदा उठला 5 वाजता. परत येऊन झोपला. त्याला बळच उठवलं मी तेव्हा उठला तो.